अमेरिका, इस्रायल आणि इराण यांमध्ये जे युद्ध पेटलेलं आहे, या युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये प्रति तोळा 10,000 रुपयांची, तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 35,000 रुपयांची घसरण झाली. सोन्याचे दर 1,60,000 रुपये झालेत. चांदीसाठी प्रति किलो 2,60,000 रुपये मोजावे लागतात. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. मागील आठवड्याचा जर आपण विचार केला तर अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर खरं तर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. चांदीच्या दरानं 2,95,000 तर सोन्याच्या दरानं 1,70,000चा टप्पा पार केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. मात्र युद्धजन्य परिस्थिती कायम असताना गेल्या 4 दिवसात पुन्हा एकदा सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे आणि हाच खरं तर व्यावसायिकांच्या दृष्टीने चर्चेचा विषय राहिलेला आहे. कारण युद्धजन्य परिस्थिती असली तर सोन्याचे आणि चांदीचे दर हे वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या घसरणी पाठीमागील कारणांचा जर विचार केला तर या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अमेरिकेला मोठा आर्थिक फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे आणि हा आर्थिक फटका भरून काढण्यासाठी अमेरिकन फेडरल बँका ज्या व्याजदर कमी करणार होत्या त्यांनी आता तो निर्णय बदलला आहे किंवा बदलण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा बँकांमध्ये व्याजदर वाढतील आणि त्याचमुळे खरं तर गुंतवणूकदार हे पुन्हा बँकांमध्ये गुंतवणुकीसाठी वळतील आणि म्हणूनच हे सोन्याचे आणि चांदीचे दर कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. आगामी काळात मात्र युद्धजन्य परिस्थिती जर लांबली तर पुन्हा एकदा सोन्याचे आणि चांदीचे दर वाढले तर नवल वाटायला नको. चंद्रशेखर नैवे, ABP माझा, जळगाव. जालन्याचे खासदार कल्याण